मर्दानी 3 बघताना असं वाटतं की हे सर्व आधीच आपण खूप वेळा पाहिले. स्टोरी फार प्रेडिक्टेबल, गुन्हा होतो, पोलीस इन्व्हेस्टिगेशन होते आणि शेवटी कन्फर्मेशन. पण खरं सांगायचं तर मर्दानी सिरीजचा सर्वात स्ट्रॉंग पॉइंट नेहमी विलन्स राहिले आहेत. विशेषतः मर्दानी 2 मध्ये विशाल जेठवाने जो विलन प्ले केला होता इतका टेरिफाईंग होता की आजही त्याचा चेहरा आठवला तरी धसकी बसते. पण या थर्ड पार्ट मध्ये सर्वात वीक पॉइंट्स विलन्सच आहेत. येथे 2 विलन्स पाहायला मिळतात. दुसरा विलन सुरुवातीला चांगला असण्याचं नाटक करतो, मग त्याची इव्हिलनेस पुढे येते. पण ऑनेस्टली त्यात विशाल जेठवाच्या परफॉर्मन्सचा 1% इम्पॅक्ट सुद्धा नव्हता. मर्दानी 2 मध्ये विशालची ट्रान्सफॉर्मेशन निरागसपणातून राक्षस बनणं खूप जबरदस्त होतं. पण इथे ते सगळं क्रिंज वाटतं. चित्रपट खूप ट्राय करतो स्वतःला सस्पेन्स थ्रिलर सिद्ध करण्याचं, पण चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच एक लहान लेकराला पण कळलं की पुढे काय होणार. आणि राणी मुखर्जीची ऍक्टिंग ठीकठाक आहे, पण काही सीन्स मध्ये एवढी ओरडते की असं वाटतं विलन्स घाबरणार नाही, थिएटर मधली लोक पळतील. एकंदरीत मर्दानी 3 थ्रिलर कमी आणि रिसायकल ड्रामा जास्त वाटतो.